सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% पर्यंत कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई आजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण। खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन। कोल्हापूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जयरसिंग बाबाजी संकपाळ याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं काही अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केलाय। यापूर्वी सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र उच्च न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला दिलासा दिलाय। 27 मार्च 2025 रोजी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात जयरसिंग बाबाजी संकपाळ याच्यासह अन्य तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणातील मयताचा मृत्यू 20 मार्च 2025 रोजी झाला होता। त्यानंतर मयताच्या मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी जयरसिंग संकपाळ यानं प्रथम कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयानं तो अर्ज फेटाळून लावला। त्यानंतर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली। 9 जून 2025 रोजी जामीन अर्ज दाखल करण्यात आला। दिनांक 24 मार्च 2026 रोजी राजवाडा येथे जयसिंग बाबाजी संकपाळ यांच्या विरुद्ध तसेच आणखीन 2 आरोपींच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता। संबंधित गुन्ह्यामध्ये यांनी आरोपी जयसिंग बाबाजी संकपाळ यांनी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला। सदरचा जामीन अर्ज हा अटकपूर्व जामीनसाठी होता। त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांनी संबंधित आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला। त्यानंतर कोल्हापूर खंडपीठ येथे आरोपी जयसिंग बाबाजी संकपाळ यांनी माझ्याकडे अटकपूर्व जामीन ठेवण्यासाठीचा विनंती केला। त्याच्यानंतर मी संबंधित आरोपीच्या वतीने कोल्हापूर खंडपीठ येथे जयसिंग बाबाजी संकपाळ यांचा जामीन अर्ज अंतरिम जामीन मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता। संबंधित जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती यांनी संबंधित जामीन अर्जाला वेळ लागू शकतो, तर संबंधित जामीन अर्ज हा वेकेशन बेंच समोर आपण न्यावा अशा पद्धतीची परवानगी दिली। त्यानंतर जेव्हा मी वेकेशन बेंच समोर संबंधित आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला आणि संबंधित आरोपीला तात्काळ अंतरिम जामीन मंजूर व्हावा ही विनंती केली, त्यावेळेला सरकारी पक्षाकडून संबंधित जामीन अर्जाला विरोध करण्यात आला। मात्र कोल्हापूर खंडपीठ न्यायमूर्ती यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित आरोपी जयसिंग बाबाजी संकपाळ यांचा जामीन मंजूर केला। 8 जून 2026 रोजी झालेल्या सुनावणीत बचाव पक्षानं सर्वोच्च न्यायालयातील विविध निर्णयांचा दाखला देत आरोपीच्या बाजूनं प्रभावी युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं जयरसिंग बाबाजी संकपाळ याला काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला। बाईट ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने।